अर्जुन शरणागत झाल्यामुळं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय हेच अवताराचं ब्रीद असलेले भगवान अर्जुनाला आणि त्याचं निमित्त करून आपल्या सर्वांनाच प्रत्येकाचं जीवनात खरं कर्तव्य कोणतं, ते कसं पार पाडावं, शेवटचा दिवस कसा गोड करावा, जीवनाचं सार्थक कशात आहे आणि खरा आनंद मनःशांती प्राप्तीचा मार्ग कोणता, त्याचा उपदेश करतात. तीच ही भगवद्गीता. हरिओम. आता आपण या 15व्या श्लोकाकडे वळतोय. आता अर्जुनाने बोलायला सुरुवात केली. अर्जुन काय म्हणतोय? अर्जुन उवाच पश्यामि देवांस्तव देवदेहे सर्वांस्तथा भूतविशेषसङ्गान् ब्रह्माणमीशं कमलासनस्थं ऋषींश्च सर्वानुरगांश्च दिव्यान्. अर्जुन म्हणाला, हे भगवन, हे कृष्ण, मी तुमच्या शरीरात एकत्रित झालेल्या सर्व देवतांना आणि इतर विविध जीवांना पाहतो. कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना, तसंच भगवान शंकर, सर्व ऋषी आणि अलौकिक सर्पांना मी तुमच्या देहामध्ये पाहतो. हे देवा, तत्र दे तव देहे, मी तुमच्या शरीरात सर्वान देवान, संपूर्ण देव, सगळे देव मी पाहतोय. तथा भूतविशेष संघान, तसेच अनेक भूतमात्रांचे संघ म्हणजे सगळे समुदाय. कमलासनस्थम ब्रह्मांडम, कमलाच्या आसनावर विराजमान असलेला ब्रह्मदेव, ईशम म्हणजे महादेव, श्री शिवशंकर, आणि काय सर्वान ऋषीन, सगळ्यात श्रेष्ठ असे सगळे ऋषी, सगळे भगवान सर्व ऋषी, आणि सर्व श्रेष्ठ असे दिव्यान उरगान पश्यामी, दिव्य असे सर्पसुद्धा मी पाहतोय. भगवान शिवशंकर आणि सगळे सर्पही मी पाहतोय. आता इथे भगवंतांनी अर्जुनाला सर्व विश्वाचं दर्शन दाखवायला सुरुवात केली. या ठिकाणी अर्जुन काय करतोय? सर्व लोकांचं, म्हणजेच सगळे 7 लोक वरचे, 7 लोक खालचे, स्वर्गलोक, मृत्यूलोक, सत्यलोक, पाताळलोक, वगैरे वगैरे सगळे, हे सगळं त्याला भगवंताच्या एकाच देहात दिसते बरं का. अर्जुन म्हणतंय, हे देवादिदेवा भगवंता, सर्वान देवान, सर्व देवता मला, म्हणजे स्वर्गलोकाने जो स्वर्गलोक सर्व देवतांनी भरलेला आहे तो मला अगदी स्पष्ट दिसतोय. त्यातल्या सगळ्या देवदेवताही मला अगदी स्पष्ट दिसत आहेत. तसंच सगळी पंचमहाभूतं आणि त्यांनी निर्माण केलेली सर्व आचरसृष्टी, म्हणजे पृथ्वी, पर्वत, नद्या, दगड, धोंडे, सगळी सजीव सृष्टी, म्हणजे उद्भिज, स्वेदज, अंडज, जारज, सगळी सृष्टी, सर्व योनी, आणि यातले सगळे प्रकार, म्हणजेच मृत्यूलोक हा जो आहे पृथ्वी, त्याच्यावरचे सगळे भूतसमुदाय, म्हणजे सगळे प्राणी, सगळे सजीव प्राणीसुद्धा मला दिसत आहेत. तसंच काय दिसते? सत्यलोकात स्थिर असलेले, कमलासनावर बसलेले भगवान ब्रह्मदेव, भगवान शिव, आणि ज्या कमळावर ब्रह्मदेव विराजमान झालेला आहे ना, ते कमळ ज्यांच्या नाभीमधून उत्पन्न झाले ते भगवान विष्णू इत्यादी दिसत आहेत. आता इथे भगवान विष्णूंचा काही प्रत्यक्ष उल्लेख नाहीच आहे, हे खरंच आहे, पण ते जाणलंच पाहिजे हो, कारण त्याच्याशिवाय सत्यलोकाचं दर्शन पूर्ण होऊच शकत नाही. तसंच आणखीन काय बघितलं अर्जुनाने? व्यास, वशिष्ठ, विश्वामित्र, भृगू, बृहस्पती, सगळे सर्व श्रेष्ठ नरवीर बघितले, ऋषीवर बघितले, आणि शिवाय सप्तपाताळं बघितली. त्यात राहणारे दिव्य असे उरग, उ म्हणजे पोट आणि रग म्हणजे पोटावर सरकणारे, म्हणजे सर्प, सगळे सरपटणारे सगळे प्राणीसुद्धा त्यांनी बघितले. या ठिकाणी मंडळी हे जाणणं आवश्यक आहे की आपल्या देहातसुद्धा प्रत्येक अवयवाची अधिष्ठात्री एक एक देवता आहे. जसं पहा ना, आता आपण डोळ्यांची देवता कोण आहे? सूर्य. हातांची देवता आहे इंद्र. पायांची देवता आहे विष्णू आणि विष्णू भगवान. आणि वाणीची देवता आहे रसना. रसना म्हणजे जिभेची जी चव घेण्याची शक्ती आहे, टेस्ट बर्ड्स, त्याच्यामध्ये वरुण देवता आहे. कानामध्ये दिग्देवता आहे. अशा रीतीने हे भगवंतांचंच निवासस्थान आहे ना शरीर हे. व शास्त्र असं सांगतात की या सगळ्या ज्या इंद्रियांच्या देवता आहेत ना, त्या प्रत्येक देवता त्यातली प्रत्येक त्या इंद्रियाच्या कृत्याचा अगदी चोख हिशोब ठेवते. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो चित्रगुप्त, ते चित्रगुप्त हेच आहेत बरं का, हेच चित्रगुप्त. आणि हे काय करतात? मृत्यूनंतर जेव्हा जीव यमराजाकडे जायला निघतो तेव्हा यमराजाकडे पोचण्यापूर्वीच
हा सगळा प्रत्येक अवयवाचा सविस्तर रिपोर्ट त्यांच्याकडे पोचलेला असतो आणि मग त्याप्रमाणे जीवाचा पुढच्या प्रवासाची दिशा ठरते. आता मंडळी, हे जर लक्षात आलं असेल ना की प्रत्येक इंद्रियाचा वापर करताना आपण सावध राहू की नाही. कारण सतत बघा ना, आपण काय पाहतो, काय ऐकतो, काय खातो, काय पितो, काय बोलतो, या सगळ्यांकडे त्या इंद्रियाची देवता आहे, तिचं लक्ष आहे. हे झालं लक्षात तर काय होईल हो, आपण अतिशय सावध राहू नक्कीच. आणि म्हणून तर आपण प्रार्थना करतो ना. काय प्रार्थना करतो? ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम, की आमच्या डोळ्यांनी काय करावं, फक्त शुभच ऐकावं, शुभच पाहावं वगैरे वगैरे, दुसऱ्याचे दोष दिसू नयेत. प्रार्थना ठीक आहे, दिसतात की नाही भाग अगदी निराळा आहे. आता पुढचा श्लोक आहे 16वा. त्यात काय करतात? अर्जुन भगवंतांच्या रूपाचं आणि गुणांचं वर्णन करणार आहे. तोही श्लोक आपण अर्थातच पाहूया. आता 16व्या श्लोकाकडे वळतो आपण. 16व्या श्लोकात अर्जुन भगवंतांचं वर्णन कसं करतो बघा. तो सांगतोय, अनेकबाहूदरवक्त्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम् नान्तन्न मध्यन्न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. हे विश्वेश्वर, हे विश्वरूप, तुमच्या देहामध्ये मी अमर्यादित आणि सर्वत्र पसरलेल्या असंख्य भुजा, उदर, मुख आणि नेत्रांना पाहतो आहे. तुमच्यामध्ये मला आदी, मध्य आणि अंत काहीच दिसत नाही. हे विश्वेश्वर, सर्व विश्वाचा स्वामी असलेल्या अनेक बाहू दरवक्त्र नेत्रम, मला काय दिसतंय? तुम्हाला अनेक हात आहेत, अनेक पोट आहेत, अनेक मुख आहेत असं दिसतंय आणि अनेक नेत्रंसुद्धा आहेत, डोळे पण आहेत. सर्वस्य अनंत रूपम, तुम्ही सर्व बाजूनेच अनंत रूपे अशी आहेत होय तुमची. त्वाम पश्यामी, असं मी पाहतोय. विश्वरूप तव अंत मध्यम पुनर्न आधी पश्यामी. तसंच मला काय दिसतंय की आपण विश्वरूप तर आहातच, पण आपला अंत कुठे होतो, आपली सुरुवात कुठे झाली, मध्य कुठे आहे, शेवट कुठे, हे मला काहीच दिसत नाही. दिव्य दृष्टी असूनसुद्धा दिसत नाही. कारण तुमचं इतकं विशाल रूप आहे की माझ्या दृष्टीच्या टप्प्यात ते येत नाही. अर्जुन म्हणतोय बघा, अनेक हात, अनेक पोटं, अनेक तोंड वगैरे. आता आपण 10व्या श्लोकाचा अभ्यास केला तेव्हा संजयने देखील भगवंतांचं वर्णन असंच केलं होतं ना. त्यावेळेला आपण हे जाणलं की अनेक हा संख्यावाचक शब्द इथे नाही, संख्यावाचक नाही. म्हणजेच सर्व प्राण्यांचे, म्हणजे केवळ माणसं नाही, सर्व सजीव जेवढे प्राणी आहेत त्या सगळ्यांचे डोळे, तोंड, हात, पाय, पोट हे सगळे अवयव हे केवळ भगवंताचीच अभिव्यक्ती आहे. म्हणजेच काय, जगातल्या कोणत्याही सजीवाकडे पाहिलं तरी आठवण भगवंताचीच व्हायला पाहिजे, ही त्याची त्याचीच अभिव्यक्ती आहे. हे जाणीव आपल्याला द्यायची आहे. आता अर्जुन पुढे काय म्हणतोय? आपण सर्व बाजूनी अनंत रूप आहात, अनंत रूप आहात. या अनंत रूपाची व्याप्ती आणि भव्यता मर्यादित स्वरूपाची माणसाची बुद्धी कधीच वर्णन करू शकणार नाही हो, कधीच नाही. तिथं मग ते कुंठितच होणार ना. आणि म्हणून आपण अनंत आहात एवढंच फार तर म्हणता येईल. अर्जुन जसं म्हणाला तसंच आपणही म्हणू शकू. आणि भगवंताची दुनिया खरंच फार अजब आहे हो, खरंच अजब आहे. बघा ना, अगदी मोजकीच पंचमहाभूत आहेत की नाही, फक्त 5. त्यातून सगळे जगातले प्राणी बनलेत की नाही, सगळे जगातले प्राणी सगळे त्या पंचमहाभूतापासून बनलेत हो. अहो, प्राण्यांचा सोडा, केवळ माणसाकडे जरी बघितलं ना तरी आज जगात जवळजवळ 850 कोटी माणसं आहेत सहजपणे. आणि ह्यापैकी प्रत्येकाचं रूप, प्रत्येकाचा चेहरा थोडा तरी निराळा आहे की नाही, थोडा तरी नक्कीच निराळा आहे. अगदी एकसारख्या दिसणाऱ्या जुळ्या भावंडांमध्ये सुद्धा जर नीट पाहिलं तर काहीतरी फरक जाणवतो. बरं, आजवर पृथ्वीवर किती हजारो कोटी माणसं होऊन गेली असतील ना आत्तापर्यंत, पण कधी तोच चेहरा परत रिपीट झाला नाही बरं का, कधीच नाही झाला. म्हणजे किती विविधता भगवंताकडे असेल, केवढी परम्युटेशन्स, कॉम्बिनेशन्स असतील ना, हे फक्त भगवंतच जाणे. आता बघा ना, आपल्याकडे चित्रकलेची, फोटोग्राफीची कला येऊन फार तर 100-150 वर्ष झाली असतील. त्यामुळे आपल्या सामान्य माणसाच्या घरात आपले वडील फार तर आई आजोबांचे फोटो एवढेच असू शकतात. त्याचे पलीकडचे काही फोटो असणं आपल्याकडे शक्य नसतं. पण जर आपण कधी राजवाडे बघितलेत ना, त्यांच्याकडे त्यांनी काय केले, त्यांनी त्यांच्या वाडवडिलांची सुद्धा, किंवा ते राजे असतात त्यांचीसुद्धा त्यांनी तैलचित्र काढलेली आहेत. ती चित्रे उपलब्ध आहेत. आज बघा ना, आपण जर कधी म्हैसूरचा राजवाडा बघितलात किंवा बडोद्याचा राजवाडा बघितलात, तिथे अनेक पिढ्यातल्या त्यांच्या पूर्वजांची तैलचित्र काढलेली दिसतात बरं का, तिथे आहेत. पण त्याच्यावरून हेच लक्षात येतं की तिथेसुद्धा तोच चेहरा परत रिपीट झालेला नाही कधीच. म्हणजे भगवंतांची दुनिया काही वेगळीच आहे की नाही, अनंत आहे. तोच चेहरा पण चित्रपटामध्ये किंवा सिरियलमध्ये रिपीट होतो बरं का, पण ते केवळ मेक बिलीव्ह आहे, दुसरं काहीच नाही आहे.
आता अर्जुन पुढे काय सांगतोय की भगवंता तुमचा आदी मध्य आणि अंत मला दिसत नाही आहे. माणसाची बघण्याची पद्धत हीच आहे, विचार करण्याची पद्धत हीच आहे. बघा ना, कोणतीही वस्तू आपण बघितली की प्रथम त्याला लक्ष कुठे जातं, ती वस्तू केवढी मोठी आहे, तिची लांबी किती आहे, रूप किती आहे, आकार कसा आहे, याच्यात जातं की नाही. समजा आता हा सेलफोन आहे, हा मी पाहिला, माझ्या डोक्यात पहिल्यांदा काय येतं, अरे हा किती मोठा आहे, म्हणजे त्याची लांबी रुंदी किती आहे, हाच विचार येतो की नाही. तसंच काय होतं, त्याचं अंतरंग काय आहे ते आपण नंतर पाहणार आहोत ना, हे खरंच आहे. आत्ता काय बघतो आपण, त्याचा आकार किती आहे, तो आहे केवढा, शिवाय काय बघतो, हा काय हा तुमचा iPhone 10 आहे का 12 आहे, म्हणजेच त्याचा विचारायचा उद्देश काय असतो की हा जुना आहे का नवीन आहे, ह्याचा जन्म कधी झाला, कुठे झाला, ते वस्तूची निर्मिती केव्हा झाली, म्हणजेच काय झालं, त्याचं सुरुवात मध्य आणि अंत हे आपण जाणण्याचा प्रयत्न करत असतो. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ. आता इथे आपलं काय चाललं आहे, गीता आपण आत्मरूपाने जाणण्याचा प्रयत्न करतो आहे बरं का. कारण आपण कसे आहोत, भगवंताचेच भक्त अंश आहोत. त्यामुळे मग भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ याची सुरुवातसुद्धा आपल्यापासूनच होते बरं का, हे लक्षात घ्या. कसं होतं, आपण असं म्हणतो की अहो 60 वर्षापूर्वी माझं लग्न झालं ना, तेव्हा 120 रुपये तोळा सोनं होतं बरं का, आणि आता केवढं महाग झालं असं आपण म्हणतो. मी स्वतः खरेदी केलं आहे त्यावेळेला. आता हे काय झालं, हे केव्हाचं झालं, म्हणजे 50-60 वर्षापूर्वीचा जो काळ होता त्याला आपल्या दृष्टीने तो भूतकाळ होता, हे अगदीच खरं आहे ना. पण बघा ना, 50-60 वर्षापूर्वी जी माणसं होती, आपले वडील वगैरे, ते कदाचित असं म्हणत असतील की अहो आमच्या लग्नात ना सोनं फक्त 25 रुपये तोळा होतो, आता किती महाग झालं, 121 रुपये तोळा, म्हणजे काय आहे काय. म्हणजे बघा, आम्ही ज्याला भूतकाळ म्हणतो ना, तो त्यांचा वर्तमान काळ होता, हे खरं आहे. आणि आता तसंच हाच जो नियम पुढे झाला तर काय होईल की आपण त्यांचा जो आता भविष्यकाळ होता तो आपला वर्तमान आहे ना. म्हणजे आम्ही ज्याला म्हणजेच काय होतं, आपल्या दृष्टीने भविष्यकाळ म्हणजे आपला वर्तमान काळच आहे. म्हणजे भूत, भविष्य आणि यांचा निर्देश करून आपण शेवटी कशावर येतो, आपल्या वर्तमानाच्या संदर्भातच बोलत असतो की नाही. आपल्या वर्तमान काळाच्या संदर्भातच भूतकाळ कोणता, भविष्यकाळ कोणता, हे सगळं आपण ठरवित असतो. म्हणजेच कारण आपण नेहमीच वर्तमानात राहतो. तसंच भगवंतसुद्धा कायम अगदी ह्या क्षणीसुद्धा वर्तमानात देखील उपलब्ध आहे. पुढे काय म्हणत आहेत अर्जुन महाराज, नांतम न मध्यम न आदिमच. ते असं म्हणत आहेत की आपण विश्वेश्वर आहात आणि विश्वरूपसुद्धा आहात. आता विश्वेश्वर आहात आणि विश्वरूपात म्हणजे काय हो, याचा एक अर्थ आपण असा आहे की विश्वरूपात म्हणजेच काय की विश्वातली जेवढी रूपं आहेत सगळी शरीरं ही सगळी आपणच आहात. आणि विश्वेश्वरात म्हणजे काय, प्रत्येक शरीरात राहणारे शारीरी म्हणजेच आत्मा किंवा जीव हे सुद्धा आपणच आहात. आपण या शरीराचे स्वामी आहात आणि शरीरसुद्धा तुम्हीच आहात, हे सांगण्याचा उद्देश आहे. म्हणजे आता बघा, वेगळ्या भाषेत असंही म्हणता येईल ना की विश्वेश्वर आणि विश्वरूप हे शब्द जे आहेत ना, हे वैदिक तत्त्वज्ञानाचा पाया आहे बरं का, फाउंडेशन आहे. भगवंतांना समजा आपण केवळ विश्वेश्वर मानलं तर काय होईल, ते विश्वाचे निर्माते नक्कीच होतील, पण ते फक्त निमित्त कारण होतील ना, एफिशियंट कॉज, की ज्याने विश्व बनवलं ते, जिच्या साह्याने विश्वातली प्रत्येक वस्तू बनली ते. जसं बघा, प्रत्येक मडक्याचा निर्माता कोण आहे, निर्माता आहे कुंभार, निमित्त कारण आहे, तो सुद्धा एफिशियंट कॉज आहे. पण एकदा मडकं निर्माण झालं की कुंभाराचा त्याच्याशी संबंध संपतो की नाही, मग त्याचा कुंभाराशी काहीच संबंध राहत नाही, तो दूर होतो. त्या मडक्याचं पुढे काय होणार याच्याशी त्याचा काहीही संबंध राहत नाही. तसं समजा आपण मानलं असतं की भगवान तर केवळ निर्माते आहेत, तर काय झालं असतं, विश्वर एकदा निर्माण झालं, भगवंतांचा त्याचा संबंध संपला असता. मग आपण त्यांची जी उपासना करतो, प्रार्थना करतो, त्यांच्याकडे काही मागतो, त्याला काही अर्थच नसता राहिला ना, कारण त्यांचा विश्वाचा संबंधच संपलेला असतो तिथे. पण तसं होत नाही ना, कारण काय, ते जसे विश्वाचे निर्माते आहेत, त्या निमित्त कारण आहेत ना, तसंच ते विश्वरूपही आहेत. विश्वरूप आहेत म्हणजेच काय, रूपासाठी वापरलेली जी काही सामग्री आहे, रॉ मटेरियल, पंचमहाभूत, ते सुद्धा तेच आहेत. म्हणजेच भगवंत विश्वाचं निमित्त आणि उपादान कारण आहेत. आता इथे काही भावनेने किंवा श्रद्धेने मांडण्याचा प्रश्न नाही आहे, ते अगदी सत्य आहे. कारण उपासना करतो तिथे भावनेचा, श्रद्धेचा प्रश्न असतो. कसं होतं पहा, आपल्या पूजेमध्ये आता मूर्ती असतात, कुणाकडे गणपतीची मूर्ती असेल, कुणाकडे बाळकृष्णाची असेल, कुणाकडे शिवलिंग असेल, काही लोकांकडे विठ्ठल रखुमाई पण असू शकतील, दत्तात्रय असू शकतील. पण या सगळ्या मूर्ती आपण विकत आणलेल्या असतात की नाही, कित्येक वेळात अगदी भाव करून विकत आणलेले असतात, बघून पारखून घेतलेले असतात. बघा ना, दुकानात जातो, दुकानदार आपल्याला अनेक मूर्ती दाखवतो, आपण काय म्हणतो, ही नको मूर्ती, हिचे डोळे जरा तिरके वाटतात, हिचे पाय जरा वाकडाचं आहे, ही नको.
आणि मग शेवटी एखादी मूर्ती सिलेक्ट करतो की ही चांगली आहे, हे घेऊया. आणि मग काय तर विचारतो ह्याची किंमत किती आहे हो. दुकानदार सांगतो 200 रुपये आहे. आता आपण काय म्हणतो, अहो 200 रुपये कसले. आत्ता मी 2-3 दुकानं फिरून आलो ना, मागच्या 1-2-3 दुकानापूर्वी एका दुकानात ही अशीच मूर्ती 150 रुपयाला होती ना, तेव्हा 150 रुपयाला द्या. म्हणजेच काय करत असतो आपण, भाव करून भगवंताची खरेदी करत असतो का? नाही हो मंडळी, आपण पार्थिव मूर्ती खरेदी करत असतो. आपल्या दृष्टीने ती एक निर्जीव मूर्ती असते. पण एकदा आपण ती मूर्ती घरी आणली आणि तिची प्राणप्रतिष्ठा केली म्हणजे तिच्यामध्ये भगवंताचं अवतरण झालं असं आपण समजतो की नाही. आणि मग मात्र आपल्या दृष्टीने तो प्रत्यक्ष भगवंतच असतो. ह्यालाच म्हणतात उपासना, भावना किंवा श्रद्धा, दुसरं काय. मंडळी, या विश्वाचं निमित्त कारण आणि उपादान कारण भगवंतच आहेत. विश्वेश्वर पण आहेत आणि विश्वरूप पण आहेत. विश्वरूप पण तेच आहेत. आणि म्हणूनच आपण कोणत्याही वस्तूला स्पर्श केला तर तो भगवंतालाच झालेला स्पर्श असतो, हे जाणलं पाहिजे. आता पुढच्या श्लोकामध्ये अर्जुन आणखीन त्या भगवंताच्या सगुण रूपाचं वर्णन करतोय, ते पाहूया. आता पुढचा श्लोक आहे 17वा. काय म्हणतोय अर्जुन बघा. किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजो राशिं सर्वतो दीप्तिमन्तं पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्ताद् दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम्. तुमचं रूप अत्यंत तेजःपुंज असल्यानं ते पाहणं कठीण आहे. हे तेज प्रज्वलित अग्नी किंवा सूर्याच्या अपरिमित तेजाप्रमाणे सर्वत्र व्यापलेलं आहे. तरीही अनेक मुकुट, गदा आणि चक्रांनी सुशोभित झालेलं हे कांतिमान रूप मी सर्वत्र पाहत आहे. त्वाम किरीटिनम गदिनम चक्रिणम च. आपल्या डोक्यावर मला काय दिसतोय? दिव्य असं मुकुट दिसतोय. आपल्या हातामध्ये गदा आणि चक्र आपण धारण केलेलं आहे. सर्वत्र दीप्तिमंतम, आपण सर्व बाजूनी प्रकाशमान आहात. तेजो राशीम, अत्यंत तेजपुंज आहात. आणि दीप्ता नलाकर द्युतिम, म्हणजेच काय, प्रज्वलित झालेला अग्नी आणि सूर्यप्रकाशाच्या ज्योतीने युक्त आहात. आता इथे अनल म्हणजे अग्नी आणि अर्क म्हणजे सूर्य, हे अर्थ लक्षात घेतले पाहिजेत. दूरनिरीक्ष, मोठ्या कष्टाने ज्याच्याकडे पाहता येतं असा, फार सहसा पाहता येत नाही असा. आणि समंतात अप्रमेयम पश्यामी, सर्व बाजूने अप्रमेय असे आपण मला दिसत आहात. म्हणजे आता तो काय करतो आहे, भगवंताच्या सगुण रूपाचं वर्णन तो करतो आहे. त्याला सगुण रूपाने वर्णन, त्याला काय दिसलं, भगवंत चतुर्भुज रूपाचंच हे वर्णन आहे, दुसरं काय आहे. आता इथे किरीटिनम गदिनम चक्रिणम म्हटलं आहे, म्हणजे हातामध्ये गदा आणि चक्र धारण केलेले आपण आहात असं विष्णूंचंच वर्णन आहे. पण भगवान विष्णूंच्या हातात तर 4 हातात 4 आयुध असतात ना. तर गदा आणि चक्र यांचा उल्लेख आला, पण मग पद्म आणि कमळ आणि शंख यांचा उल्लेख इथे नाही आहे. पण अनेक संतांच्या मते इथे जो च आला आहे ना, तो च त्याचं अर्थच तो आहे की, कारण काय होतं, ते शंख आणि कमळ आणि शंख हे सर्व एकत्रच धरलं पाहिजे. भगवान विष्णूंची कोणतीही मूर्ती पहा ना, त्यांच्या 4 हातात ती 4 आयुधं असतातच. त्यांच्या सगुण साकार रूपाचे वर्णन असल्यामुळे या 4ही आयुधांचा उल्लेख करणं अतिशय आवश्यक आहे. स्वामी अनुभवानंद त्याचा एक वेगळाच अर्थ सांगतात बरं का. आणि काही इतर संतही सांगतात. 4 आयुधांबद्दल ते असं म्हणतात की भगवान विष्णू काय करतो, प्रथम शंख वाजवतो आपल्या जीवनामध्ये, म्हणजे आपल्याला सावध करतो किंवा मंडळी आता तरी सत्संग करा, शास्त्रग्रंथ काय सांगतायत ते नीट समजावून तर घ्या, भक्ती करा आणि स्वतःला सावरा. या विश्वसुखाचं जर डुंबत राहाल तर जन्मोजन्मी सुखदुःखाची मालिका तुम्हाला झेलावी लागेल. आता या शंखनाराने माणूस सावध झाला तर ते काय करतात, भगवंत त्याला कमळाचा वास देतात. आता कमळ कशाचं प्रतीक आहे हो? आपल्या संस्कृतीमध्ये कमळाला शांती, आनंद, पावित्र्य आणि सुख समाधान यांचं प्रतीक मानतात. म्हणजे त्या दिव्य कमळाच्या वासाने भक्ताचं जीवन सुगंधी होतं असा त्याचा अर्थ आहे. पण जर शंखनादाकडे त्याने दुर्लक्ष केलं आणि तशीच जीवन प्रणाली चालू राहिली, मौज मजा हेच जीवन असं चालू राहिलं, तर मग भगवंत काय करतात माहिती आहे, गदेचा एक छोटासा फटका कुठेतरी मारतात जीवनामध्ये, हलकासा पाठीत मारतात. मग दुःख येतात, संकटं येतात, मनाची अशांती येते किंवा काही नैसर्गिक आपत्ती येतात, पूर येतात, दुष्काळ येतात, काही कोरोनासारखी संकटं येतात. आणि या दैवी आपत्तीला काय होतं, या सगळ्याला माणसाला तोंड द्यावं लागतं. एवढं होऊनसुद्धा जर माणूस भगवंताकडे वळला नाही तर मात्र काय, एक नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे, त्यांच्या हातात सुदर्शन चक्र आहे, ते काळं चक्र आहे हो, ते त्यांच्या हातात आहे.
ही सगळी आयुधं आहेत असा अर्थ अनेक संतांनी सांगितलं आहे आणि तो योग्यच आहे, त्यात काही शंकाच नाही. ती दिव्य आयुधं कशी आहेत? सगुण साकार रूपात भगवंताने ती भगवंताच्या सगुण साकार रूपात त्याने ती पाहिली आणि पुढे त्याने काय पाहिलं? तेजोराशीम. तेजोराशीम म्हणजे सगळीकडे त्याचं तेज पसरलेलं आहे, तेज असं पाहिलं. म्हणजेच काय केलं? जे खरं तर हेच वर्णन भगवंताने 12व्या श्लोकात संजयने पण केलं होतं बरं का. दिवी सूर्य सहस्रस्य भवे दुर्गपती तिथा. एकाच वेळेला आकाशात हजारो सूर्य उगवले तर कसं तेज वाटेल, तसंच तेज आहे. तेच तेज इथे दिसत होतं असं वर्णन अर्जुन पण करतोय. तेजोराशीम. आणखी कसे आहेत भगवंत? सर्वतो दीप्तिमंतम. सर्व बाजूने प्रकाशित, सर्व बाजूने. भगवंत स्वतःच तर प्रकाश स्वरूप आहेत ना, त्यामुळे काय प्रश्नच नाही. आणि म्हणूनच ते सर्व बाजूने लखलखीत प्रकाशित आहेत. कारण माणसाचं काय होतं, आपल्याला जेवढे प्रकाशाचे स्रोत माहिती आहेत ना, त्या सगळ्यांपेक्षा भगवंताचा प्रकाश काही वेगळाच आहे. कारण बघा ना, आपले प्रकाशाचे स्रोत म्हणजे पहिला स्रोत म्हणजे सूर्य. सूर्याला काय दिसतं? सूर्याला फक्त बहिरंग दिसतं ना, फक्त बहिरंगच दिसतं. सूर्य प्रकाशित फक्त बहिरंगालाच करतो. कोणाचे मनामध्ये काय चाललं आहे, विचारात काय चाललं आहे, बुद्धीमध्ये काय चाललं आहे, हे सूर्याला काही दिसत नाही हो. तो ते प्रकाशित नाही करू शकत. आणि इथे म्हणतात सर्व बाजूने प्रकाशित म्हणजे अंतर्बाह्य प्रकाशित करणारं. कारण काय असतं, दुसरा आता प्रकाशाचा स्रोत आपला दिवा आहे नेहमीचा. आता पूर्वीचे कसं रॉकेलचे दिवे असायचे, त्यांचा प्रकाश खाली पडत असे, पण तरी वरती दिव्याचा प्रकाश वरती पडत असे, पण त्या रॉकेलच्या दिव्याच्या खालती तर अंधारात असायचं ना. आज आता उलटं झालं. आज आपण विजेचे बल्ब वापरतो तर काय होतं, खाली प्रकाश देतात पण वरती अंधारच राहतो ना शेवटी. हे तर खरंच आहे. तसा भगवंत नाही आहे, सर्व बाजूनी प्रकाशित आहे, सर्व बाजूनी प्रकाशित आहे. आणि भगवंत आणखीन कसे आहेत? दुर्निरीक्षम, म्हणजे ज्यांना नीट पाहताच येत नाही. काय असतं, एखादी अत्यंत प्रकाशित वस्तू जर असेल ना, तर तिच्या त्या तेजाने आपले डोळे दिपून जातात, आपण त्या वस्तूकडे पाहू शकत नाही. तसं अगदी साधं उदाहरण म्हणजे बघा ना, सकाळी एकदा 9-10 वाजले की त्यानंतर सूर्याकडे आपल्याला पाहता येत नाही, अगदी थेट संध्याकाळपर्यंत. का बरं? कारण एक तर आपली दृष्टी मर्यादित आहे आणि सूर्याचा प्रकाश फार प्रखर आहे. पण इथे एक आश्चर्याची गोष्ट अशी वाटते की अर्जुनाला तर दिव्य दृष्टी प्राप्त झाली होती हो, त्याची दृष्टी काही आपल्यासारखी नव्हती, तरीसुद्धा त्याला भगवंताचं तेजोमय रूप नीट दिसत नव्हतं. इतके प्रकाशमान होते, इतके प्रकाशमान. आणि म्हणून तो इतकंच फक्त म्हणतो आहे, दीप्तिमंतम, दीप्तिमंतम द्युतिम. अतिशय प्रज्वलित अशी ज्योत असावी ना, तसे आपण आहात. सूर्यापेक्षासुद्धा तेजस्वी अशी आपली कांती आहे असं म्हणायचं आहे त्याला. पुढे तो सांगतो आहे की आपण अप्रमेय आहात. अप्रमेय म्हणजे काय हो? प्रमा म्हणजे मोजमाप करणं, मोजमाप करणं किंवा यथार्थ ज्ञान देणं, दोन्ही अर्थाने असतं. आता बघा ना, भगवंत कसे आहेत, ते खरं तर कुठल्याच मापात बसत नाहीत हो, कुठल्याच प्रमाणात बसत नाहीत. तिथे सगळी प्रमाणं आणि मापं आपली तोकडी पडतात किंवा त्यांचं यथार्थ ज्ञान देण्यास आपण समर्थ असतच नाही. त्यांचं वर्णन करता येत नाही हो. कसं वर्णन करणार? जिथे मन, बुद्धी आणि वाचा पोचूच शकत नाही. उपनिषद आपल्याला असं सांगतात, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्त मनसासह, की भगवंतांच्या स्वरूपाचं वर्णन करण्याला माणसाची वाचा, वाणी, बोलणं, मन आणि बुद्धी हे प्रकाशित करूच शकत नाहीत. मग त्यांच्या मर्यादा तिथे लक्षात येतात बघा. आणि म्हणून शेवटी माणूस काय म्हणतो, नेती नेती, तुमचं काही वर्णन करताच येत नाही असंच म्हणतो. आता अर्जुनाचं तेच झालं बघा ना, तो भगवंतांना साकार रूपात प्रत्यक्ष समोर पाहतोय, पण तरीसुद्धा हे वर्णन शब्दात पकडणं मात्र त्याला अशक्य झालं आहे. म्हणून ते एवढंच म्हणतो की तुम्ही अप्रमेय आहात, कुठल्याच मर्यादेत, कुठल्याच मोजमापात आपण बसणार नाही. आणखी आपण कसे आहात ते भगवंत कसे आहेत ते तो पुढच्या श्लोकात सांगतोय, पाहूया. हरिओम.